नंतर ते शैलयात्रेच्या निमित्ताने श्रीशैल्य पर्वताजवळ असलेल्या कर्दळी वनात अदृश्य झाले। या घनदाट हरदळीच्या वनात स्वामींनी सुमारे 300 वर्षे कठोर तपश्चर्या केली। ही तपश्चर्या एवढी तीव्र होती की ते एकाच जागी स्थिर बसून राहिले। दीर्घकाळ एकाच जागी राहिल्यामुळे त्यांच्या देहाभोवती आजूबाजूला झाडे वेली वाढल्या आणि मुंग्यांनी त्यांचे भले मोठे वारुळ तयार केले। स्वामींचा देह या वारुळात पूर्णपणे झाकला गेला होता। एकदा उद्धव नावाचा एक लाकूडतोड्या कर्दळी वनात लाकडे तोडण्यासाठी आला होता। तो तिथली झाडे आणि ते वारुळ तोडून जागा साफ करत होता। लाकडे तोडत असताना नकळतपणे त्याच्या कुऱ्हाडीचा प्रहार त्या वारुळावर बसला। कुऱ्हाड वारुळावर पडताच वारुळातून रक्ताची धार वाहू लागली। हे पाहून लाकूडतोड्या अतिशय भयभीत झाला। त्याच क्षणी वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज जागृत होऊन बाहेर आले। कुऱ्हाड लागल्यामुळे त्यांच्या मांडीला जखम झाली होती आणि रक्त वाहत होते। तपस्वी महापुरुषाला आपल्या हातून इजा झाल्याचे पाहून लाकूडतोड्या घाबरला आणि स्वामींच्या पायावर पडून क्षमा मागू